नमस्कार. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता लवकरच येतोय. पण थांबा, तो आपल्या बँक खात्यात नक्की जमा होईल का? आज आपण नेमकं हेच जाणून घेणार आहोत. म्हणजे हा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो आणि तो वेळेवर मिळावा यासाठी कोणती खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे. देशभरातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच 2,000 रुपयांचा हा हप्ता जमा होणार आहे. आपल्याला माहिती आहेच की ही रक्कम दरवर्षी थेट मिळणाऱ्या 6,000 रुपयांच्या मदतीचा एक भाग आहे, ज्यामुळे शेतीच्या कामांना नक्कीच थोडा हातभार लागतो. पण खरा प्रश्न इथेच आहे. सरकार सध्या एक मोठी पडताळणी मोहीम राबवतंय. यामुळे होतंय काय की अनेक अपात्र लोकांची नावं यादीतून बाहेर काढली जातायत. आणि ह्याच गोंधळात पात्र असूनही काही छोट्या छोट्या चुकांमुळे अनेकांचा हप्ता थांबू शकतो. ठीक आहे, तर सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न हाच असेल की हा हप्ता नक्की कधी मिळणार. बघा, सरकारने अजून तरी कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाहीये, पण मागच्या काही वर्षांचा पॅटर्न पाहिला की आपल्याला एक चांगला अंदाज येतो. आता जरा या तारखांकडे बघा. मागची सलग 3 वर्ष हा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला आहे. पण यावर्षी काय होतंय की पडताळणीचं काम सुरू असल्यामुळे थोडा उशीर होऊ शकतो. त्यामुळे असा अंदाज आहे की हा हप्ता मार्च महिन्याच्या सुरुवातीला किंवा मध्यापर्यंत आपल्या खात्यात जमा होऊ शकतो. पण हा उशीर का होतोय यामागे खूप मोठं कारण आहे, आणि ते म्हणजे सरकारची एक देशव्यापी शुद्धीकरण मोहीम. चला, हे नेमकं काय आहे ते थोडं समजून घेऊया. या मोहिमेचा उद्देश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. योजनेमध्ये पारदर्शकता आणायची आणि सरकारचा पैसा फक्त खऱ्या, गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच पोचावा हे पक्क करायचं. म्हणजे निधीचा गैरवापर पूर्णपणे थांबेल. आणि ही मोहीम किती गांभीर्याने घेतली जातीये याचा अंदाज आपल्याला ह्या आकड्यावरून येईल. फक्त मागच्या म्हणजे 21व्या हप्त्याच्या वेळी तब्बल 70 लाख नावं लाभार्थी यादीतून वगळण्यात आली होती. आकडा खूप मोठा आहे. तर महत्वाचा मुद्दा हा की ही नावं का वगळली जात आहेत, काय चुकतंय? तर इथे काही मुख्य कारणं दिली आहेत. यातलं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण नसणं. त्या पाठोपाठ जमिनीच्या नोंदी चुकीच्या असणं, आधार बँक लिंकिंग नसणं किंवा इन्कम टॅक्स भरत असूनही योजनेचा लाभ घेणं, अशी काही प्रमुख कारणं आहेत. मग आता यावर उपाय काय? आपलं नाव यादीतून वगळलं जाऊ नये आणि हप्ता वेळेवर मिळावा यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने फक्त 3 गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत. चला तर मग बघूया त्या कोणत्या आहेत. या आहेत त्या 3 सर्वात महत्त्वाच्या पायऱ्या. 1. आपली ई-केवायसी पूर्ण असायलाच हवी. 2. आपल्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी झालेली असावी, ज्याला लँड सीडिंग असेही म्हणतात. आणि 3. आपलं बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं असणं बंधनकारक आहे. यापैकी एकही गोष्ट राहिली तर हप्ता अडकू शकतो. या 3 पैकी सर्वात महत्त्वाची आणि तातडीने करायची गोष्ट म्हणजे ई-केवायसी. त्यामुळे आता आपण त्यावरच लक्ष देऊया. चांगली गोष्ट ही आहे की सरकारने ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला अनेक सोपे मार्ग दिले आहेत. ई-केवायसी म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर. सोप्या मराठीत सांगायचं झालं तर ही आहे आपली डिजिटल ओळख पडताळणी. आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने आता ही गोष्ट अनिवार्य म्हणजे कंपल्सरी केली आहे. पहिला आणि सगळ्यात सोपा मार्ग आहे OTP आधारित ई-केवायसी. हे काम आपण घरबसल्या आपल्या मोबाईलवरूनही करू शकतो. फक्त अधिकृत वेबसाईटवर जायचं, तिथे आपला आधार आणि मोबाईल नंबर टाकायचा आणि मोबाईलवर आलेल्या OTPने प्रक्रिया पूर्ण करायची. अगदी सोपा आहे. आता समजा ज्यांचा मोबाईल नंबर आधारला लिंक नाही, त्यांच्यासाठी दुसरा पर्याय आहे. जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला म्हणजे CSC केंद्राला भेट द्यायची आणि आपल्या बोटांचे ठसे वापरून ही प्रक्रिया पूर्ण करायची. हे कामसुद्धा अगदी सोपं आणि पटकन होतं. आणि आता हा आहे तिसरा, सगळ्यात नवीन मार्ग. सरकारने एक PM किसान मोबाईल ॲप आणला आहे. या ॲपद्वारे आपण आपला चेहरा स्कॅन करूनही ई-केवायसी पूर्ण करू शकतो. ज्यांना OTP किंवा बोटांच्या ठशांची अडचण येते त्यांच्यासाठी हा एक खूप चांगला पर्याय आहे. बरं, एकदा का या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्या की सर्वात शेवटची पण अत्यंत महत्त्वाची पायरी उरते. ती म्हणजे अधिकृत पोर्टलवर जाऊन स्वतःच्या नावाची आणि अर्जाची स्थिती तपासून पाहणे. यामुळे आपल्याला एक प्रकारची खात्री मिळते की सगळं काही व्यवस्थित आहे. ही प्रक्रिया ही खूप सोपी आहे. पुन्हा त्याच pmkisan.gov.in वेबसाईटवर जायचं. तिथे फार्मर्स कॉर्नरमध्ये नो युअर स्टेटस नावाचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तिथे आधार नंबर आणि OTP टाकताच आपली सगळी माहिती स्क्रीनवर दिसेल. आणि या स्टेटस पेजची सगळ्यात चांगली गोष्ट काय माहितीये? इथे सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. आपली eKYC पूर्ण झाली आहे की नाही, जमिनीच्या नोंदी बरोबर आहेत का, बँक खातं आधारशी जोडलं आहे की नाही, हे सगळे इथे अगदी स्पष्टपणे दिसतं. आणि समजा जर काही अडचण असेल तर ती नेमकी कुठे आहे हे सुद्धा आपल्याला इथेच कळतं. अगदी बरोबर म्हटलंय. दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा किंवा अंदाज बांधत बसण्यापेक्षा स्वतः आपली माहिती तपासल्याने जो दिलासा मिळतो तो खूप महत्वाचा आहे. सगळी माहिती खरं तर आपल्या बोटांच्या टोकावर उपलब्ध आहे. तर मग या सगळ्या माहितीनंतर शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे. आपलं नाव यादीत पक्कं आहे ना? आजच आपली स्थिती तपासा. काही त्रुटी असतील तर त्या पूर्ण करा आणि पुढचा हप्ता निश्चित करा. हप्ता जमा होण्याची वाट बघू नका. त्याआधीच तयारी करा.